नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा लवकरच होणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा गणित विषयातील सर्व घटकांचा आपण ओझरता सराव करणार आहोत. या घटकांमधील जी महत्त्वाची सूत्रे आहेत, महत्त्वाच्या कृत्या आहेत आणि त्याचबरोबर काही महत्त्वाची जी माहिती आहे जी आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि गणित विषयाचा संपूर्ण सराव करा. तर मित्रांनो, पहिला घटक आहे तो म्हणजे रोमन संख्या चिन्हे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तक्ता बघायला मिळतो. बघा, या ठिकाणी 1 या अंकासाठी आपण असा आय या इंग्रजी अक्षरासारखा रोमन अंक काढतो, 5 साठी व्ही काढतो, 10 साठी एक्स काढतो आणि 50, 100, 500 आणि 1000 साठी 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम. तर ही अक्षरे तुम्ही इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहेत. आता 1, 5 आणि 10 जे आपल्या सर्वांना पाठ असतीलच, इथे लक्षात घ्या की LCDM असं लक्षात घ्या किंवा LCD मोबाईल असं जर आपण ट्रिक लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. बरोबर. LCD मोबाईल म्हणजे मोबाईलची जी स्क्रीन असते ती LCD असते. त्यानुसार तुम्ही ही ट्रिक लक्षात घ्या आणि हे तुम्हाला पाठ असायला हवं. आता रोमन संख्या चिन्हातील काही महत्त्वाची गोष्टी इथे आपण बघूया, ज्याच्यामध्ये पहिले आहे की रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतंही संख्याचिन्ह वापरलं जात नाही. तर 0 साठी काहीही वापरलं जात नाही, हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर रोमन संख्या पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत नसते. जसे आपण इतर संख्यांची स्थानिक किंमत लिहितो तसं रोमन संख्या चिन्हामध्ये स्थानिक किंमत नसते. त्यानंतर बघा, आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. म्हणजे मला 3 जर लिहायचं असेल तर मी 3 लिहिण्यासाठी काय करणार आहे, 1, 2, 3च लिहिणार आहे. पण 4 साठी जर मी असं लिहिलं तर हे चूक असणार आहे. या गोष्टी इथं आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो इथे लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे बघा की व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. म्हणजे व्ही असं व्ही 2 वेळा लिहिलं जात नाही. या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे बघा, इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. बरोबर. इतर कोणत्याही अंकांना आंतरराष्ट्रीय अंक म्हटले जात नाहीत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण 10 आहेत. लक्षात घ्या, संख्या चिन्हे लक्षात घ्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशी ही संख्या चिन्हे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, देवनागरी संख्या चिन्हे सुद्धा 10 आहेत, जे आपण मराठीमध्ये लिहितो, ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. आता पुढे बघा, संख्या लेखन, संख्यांचे वाचन व लेखन. आता याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, संख्यांचे वाचन लेखन करत असताना तुम्हा सर्वांना आता संख्या वाचन लेखन येत असतीलच, पण काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 10 एकक म्हणजेच 1 दशक असतो. 10 दशकांचाच मिळून 1 शतक तयार होतो. त्यानंतर पुढे बघा, 10 शतकांचा 1000 होतो. 10 हजारांचा 1 दशहजार होतो. 10 दशहजार म्हणजेच 1 लक्ष किंवा 1 लाख. 10 लक्ष म्हणजेच 1 दशलक्ष. 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी आणि 10 कोटी म्हणजे 1 दशकोटी आणि 10 दशकोटी म्हणजेच 1 अब्ज. तर ह्या गोष्टी तुम्हाला पाठ असायला हव्यात, कारण याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सव्वा, साडे आणि पावणे. मित्रांनो, संख्या लिहित असताना आपल्याला 525, 550, 450 अशा संख्या विचारल्या जातात. या तुम्हाला बेरीजमध्ये विचारले जातील, वजाबाकीमध्ये विचारले जातात किंवा कालमापन वगैरे किंवा महत्त्वमापन वगैरे याच्यावर जी उदाहरणे असतात त्याच्यामध्ये यांचा उल्लेख सर्रास केला जातो. त्यामुळे ह्या गोष्टी इथं माहिती असल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये आता बघा, इथे एक लक्षात घ्या की संख्या जर 100च्या पटीतली असेल तर त्याचा पाव भाग हा नेहमी 25 असतो, अर्धा भाग म्हणजेच 50 असतो आणि पाऊण भाग म्हणजेच 75 असतो. संख्या जर 1000 असेल तर पाव भाग 250 होतो, अर्धा भाग 500 होतो आणि पाऊण भाग 750 होतो. तशा पद्धतीने जशा 0 वाढतील तशा इथे 0 वाढत गेलेल्या दिसतात. आता इथे तुम्हाला एक ट्रिक मी सांगणार आहे की तुम्ही 25चा पाढा लक्षात घ्या. 25 1 25, 25 2 50, 25 3 75 आणि 25 चोक 100. म्हणजे पाव भाग असेल तर 25 लक्षात ठेवा, अर्धा असेल तर 50 आणि पाऊण असेल तर 75. आता हे झालं 100च्या बाबतीत. जर 1000 असेल तर त्याच्यावर 1 1 शून्य वाढवा. या ठिकाणी बघा, 10000 असेल तर त्याच्यावर पुन्हा अजून 1 1 शून्य वाढवा. अशा पद्धतीनं तुम्ही त्या शून्य वाढवत जाऊन ही संख्या लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा, समजा मला इथे 450 जर संख्या मला लिहायची असेल तर साडे म्हणजेच किती, अर्धा. आता 450, 400 म्हणजे 100च्या पटीत आलं. बरोबर ना, 100, 200, 300, 400. त्यामुळे मी आधी 50 लिहिणार आहे आणि 400 पूर्ण आहेत म्हणून 450 झाली 450. मला 825 संख्या लिहायची आहे. आता 1.25 म्हणजेच 25 पाव भाग आणि 800 पूर्ण आहेत, 825, 825. समजा मला असं विचारलं की पावणे 200 लिहायचे आहेत. पावणे म्हणजे 75 आणि 200 म्हणून आपण गडबडीत 2 हे लिहायला जातो. पण मित्रांनो, इथे लक्षात घ्या की 200 मध्ये 2 म्हणजे पावणे 200 याचाच अर्थ की पाऊण
उणे 200 म्हणजे 200 व्हायला पाव भाग कमी आहे, म्हणजेच ते 175 येणार आहेत. ह्या पावणेच्या बाबतीत एवढी ही खबरदारी तुम्ही नक्की घ्या. तर ह्या गोष्टी ते लक्षात घ्या. किंवा 5,500 मला विचारलं तर 1.25 म्हणजेच 25, पण ते हजाराच्या बाबतीत आहे म्हणून 1 शून्य मी वाढवणार आहे, कारण 25 हे 100च्या बाबतीत होतं. आता 5,500 म्हणजे 5,250. किंवा 3,500 विचारलं तर 5.5 म्हणजेच 50, पण ते हजाराच्या बाबतीत आहे म्हणून 1 शून्य वाढवली, आणि 3,500 म्हणजे 3 पूर्ण आहेत म्हणून 3,500. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात घेतल्या पाहिजे. तर अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे मित्रांनो, कारण याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात, आणि जर तुमचं हे 1.25 5.25मध्ये जर गोंधळ झाला तर आपलं उत्तर चुकू शकतं. पुढे जाऊया. आता इथे एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगणार आहे, हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे बघा या ठिकाणी. याच्यामध्ये बघा एकक म्हणजे ज्या ठिकाणी काहीही शून्य नसते, दशकाच्यासाठी 1 शून्य असते, लक्षात घ्या. शतक म्हणजे 2 शून्य, हजार म्हणजे 3 शून्य, 10,000 4 शून्य, लक्ष म्हणजे 5 शून्य. तर मी हे कशासाठी सांगतोय तर कधी कधी आपल्याला काय होतं बघा, 5 दशक अधिक 4 शतक अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग दशक म्हणजेच किती, मग आपल्याला थोडा गोंधळ होऊ शकतो. तर दशकाची 1 शून्य लक्षात ठेवायची, 5वर 1 शून्य द्यायची. शतकाच्या 2 शून्य असतात, 4वर 2 शून्य द्यायच्या, झाल्या संख्या आपल्या तयार झाल्या. असा एखादा तरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात घ्या की दशक म्हणजे 1 शून्य, शतक म्हणजे 2 शून्य, हजाराच्या 3 शून्य, 10,000च्या 4 शून्य आणि लक्षच्या 5 शून्य. तर हा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही पाठच करा, म्हणजे तुम्हाला तुमची गडबड होणार नाही. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. पुढच्या भागामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा इथे प्रश्नच मी डायरेक्ट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे बघा, 5 स्टार 4 स्टार 3 9 मध्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 19,800 आहे, तर तो अंक कोणता. मित्रांनो अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर काय करायचं, ह्या फरकाकडे लक्ष केंद्रित करायचं. जो फरक आहे त्याच्यातला जो पहिला अंक असतो, तर या ठिकाणी बघा फरकातला आता पहिला जो अंक आहे तो 1 आहे, त्याच्या पुढचा अंक 2, तर या स्टारच्या जागी 2 येणार आहे, हे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. समजा फरक हा 3 न सुरू झालेला असेल तर उत्तर स्टारच्या जागी 4 येणार आहे. फरक जर 5 न सुरुवात झाली असेल तर स्टारच्या जागी 6 येणार आहे, हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे या फरकाच्या विचारून आपण इथे उत्तर काढायचं जर अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर. चला आता पुढच्या भागात जाऊया. पुढे आहे तो म्हणजे 1 ते 100 याच्यावर आधारित प्रश्न. याच्यावर देखील आपल्याला प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. तर प्रश्न कसे असतात की 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 2 हा अंक नसणाऱ्या संख्या किती, 3 हा अंक किती वेळा येतो, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर हा तक्ता आपल्याला पाठ असायला हवा. या ठिकाणी लक्षात घ्या, 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. ह्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. 0 हा अंक 11 वेळा, 1 21 वेळा आणि 2 ते 9 इतर सगळे अंक हे 20 वेळा येतात. आता या ठिकाणी 1 ते 100 मध्ये हे अंक असलेल्या संख्या किती असं जर विचारलं तर 0 अंक असलेल्या संख्या ह्या 10 येतात. ह्या अंकांच्या पेक्षा 1 कमी करायचं. 1 अंक असलेल्या संख्या 20 येणार आहेत आणि 2 ते 9 अंक असलेल्या संख्या 19 येणार आहेत. कारण मित्रांनो समजा मी 55 ही संख्या घेतली तर 55 मध्ये 5 हा अंक 2 वेळा आलेला आहे, बरोबर, पण ती संख्या एकच आहे 55, त्यामुळे इथं 1 कमी करावं लागतं. तसंच आता बघा 2 अंकी संख्यांमध्ये म्हणजे 10 ते 99 मध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो, 1 हा अंक 19 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक सुद्धा 19 वेळाच येतात. हे इथे लक्षात घ्या, हे पाठच असायला हवं तुम्हाला. आणि जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही काय करा, सरळ लिहून काढा. 1 असणारे म्हणजे प्रश्नानुसार 1 असणारे विचारले तर 1 असणारी संख्या लिहून काढा. पण एखादी जरी वाढली चुकू किंवा कमी झाली तर आपलं उत्तर चुकू शकतं. इथं बघा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती, तर 0 अंक असणाऱ्या 2 अंकी 9 संख्या आहेत, 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी 18 आहेत आणि 2 ते 9 हे अंक असणाऱ्या 18च आहेत. तर हा तक्ता तुम्हाला लक्षात असायलाच हवा. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढे बघा आपल्याला या ठिकाणी पॉईंट्स आहेत काय या ठिकाणी. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. एकक स्थानी 0 असलेल्या संख्या 10च आहेत, म्हणजे 10 असेल, 20, 30 असेल, 40 असेल, तर ह्या सर्व अशा 10 संख्या आहेत. हा पॉईंट पाठ करा तुम्ही. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या सुद्धा एकूण 10च संख्या आहेत. लक्षात घ्या काय म्हटलंय बघा की 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असेल असलेल्या संख्या 10 आहेत. म्हणजे एकक स्थानी 5 असलेल्या संख्या किती आहेत, तर त्या 10च आहेत. एकक स्थानी 3 असलेल्या संख्या 10च आहेत. एकक स्थानी 2 असलेल्या 10च आहेत. हे देखील इथे लक्षात घ्या. 1 ते 100 संख्यांमध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. एकक व दशक स्थानी समान अंक म्हणजे 44 किंवा 55 किंवा 11, 33 अशा पद्धतीचे. तर हे एकूण किती आहेत, 9 संख्या आहेत आणि ह्या सर्व 11च्या पटीतील आहेत. हे इथे लक्षात घ्यायचे. संख्या आल्या 9. पुढे जाऊया. पुढचा बघा आपल्याला पॉईंट दिलेला आहे.
तर अतिशय महत्त्वाचं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 समसंख्या व 50 विषम संख्या आहेत, हे लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये एकूण 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. आणि 10 ते 99 या 2 अंकी संख्यांपैकी 45 समसंख्या, 45 विषम संख्या, म्हणजे अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम. तर ह्या 2 पॉईंट लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये 50 सम आहेत, 50 विषम आहेत आणि 10 ते 99 मध्ये 45 सम आहेत, 45 विषम आहेत. पुढे जायचा पुढे अतिशय महत्त्वाचं आहे की मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर मित्रांनो, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण काय करतो, आपण त्या संख्यांचा उतरता क्रम लिहितो, बरोबर ना, उतरता क्रम लिहितो. आणि लहानात लहान संख्या जर बनवायची असेल तर आपण चढताच क्रम तयार करतो. तर या ठिकाणी याच्यावरून आपण आरामात उत्तर इथे काढू शकतो. आता इथे मित्रांनो एकच प्रश्न असा म्हणजे वेगळ्या प्रकारचे असतात की तुम्हाला समजा 3च अंक दिलेले असतात आणि तुम्हाला 5 अंकी संख्या करायला सांगितलेली असते. तर अशा वेळी काय करायचं, म्हणजे समजा 1 आहे, 4 आहे आणि 9 आहे, हे अंक आहेत आणि तुम्हाला 5 अंकी लहान संख्या बनवायची आहे. तर या ठिकाणी काय करायचं, लहान संख्या 5 अंकी बनवायची आहेत, माझ्याकडे 3च अंक आहेत, तर अशा वेळी मला 2 अंक कमी पडत आहेत. मग इथे आपण अंकांची पुनरावृत्ती करायची असते. कशी करायची, तर लहान संख्या बनवायला सांगितलं तर लहान जो अंक आहे तो जितक्या वेळा कमी पडला तितक्या वेळा घ्यायचा. मला किती 2 वेळा कमी पडला म्हणून मी आधी 1 घेणारच आहे पहिला, पुन्हा 2 वेळा घेणार आहे आणि मग 4 आणि 9 लिहिणार आहे. बघा 5 अंकी संख्या इथे लहानात लहान तयार झाली. तर 5 अंकी मोठ्यात मोठी विचारली तर काय करायचं, मोठा जो अंक असेल तो तितक्या वेळा घ्यायचा. 9 मोठा अंक आहे, बरोबर, आणि याच्यामध्ये 9 आणि 9 2 वेळा घेऊया कारण मला 2 अंक कमी पडतात आणि उरलेले अंक लिहूया 4 आणि 1 झाला. बघा ही मोठ्यात मोठी संख्या झाली 99,941. म्हणजे अंक कमी पडत असतील तर लहान संख्या करताना लहान अंक घ्यायचा, म्हणजे जितक्या वेळा कमी पडेल तितक्या वेळा, आणि मोठी संख्या करताना मोठा अंक घ्यायचा, जितक्या वेळा कमी पडेल तितक्या वेळा. चला, तर ही गोष्ट इथं अतिशय महत्त्वाची आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता या ठिकाणी बघा संख्यांच्या बाबतीत आहेत समसंख्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतो. सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. विषम संख्या म्हणजेच काय, तर ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. तर ह्या 2 अतिशय सोप्या आहेत, तुम्हाला माहिती असणारच आहेत. पुढे जाऊया आपण मूळ संख्या. तर ज्या संख्येला 1 ने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. मूळ संख्या तुम्हाला सर्वच्या सर्व पाठ असायलाच हव्यात कारण मूळ संख्येशी रिलेटेड अनेक प्रश्न विचारले जातात. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त म्हणतात किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. तर या ठिकाणी बघा एखादी संख्या जर अनेक पाड्यांमध्ये असेल, 2 किंवा 3 संख्यांच्या पाड्यांमध्ये असेल तर ती संयुक्त संख्या असते. तर ह्या 2 गोष्टी इथे लक्षात घ्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, तर 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे जर सलग मूळ संख्या येत असेल आणि त्याच्यामध्ये एखादी संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं 3 आणि 5 दिलेले आहे बघा, किंवा आपण जर बघितलं तर 11 आणि 13 हे येऊ शकतं, बरोबर ना, किंवा 17 आणि 19 येऊ शकतं कारण याच्यामध्ये फक्त 18 आहे, याच्यामध्ये फक्त 12 आहे. एक अजून त्याच्यानंतर बघितलं तर 29 आणि 31 देखील या जोडमूळ संख्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे जाऊया. सहमूळ संख्या. दिलेल्या संख्येत 1 हा सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे दिलेल्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 म्हणजे त्या दोघांना फक्त 1 नेच भाग गेला पाहिजे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या या सहमूळ संख्या असतात. म्हणजे 5 आणि 6 सहमूळ संख्या आहेत, 31 आणि 32 सहमूळ संख्या आहेत, 45 आणि 46 सहमूळ संख्या आहेत, 91 आणि 93 सहमूळ संख्या आहेत. म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या या सहमूळ संख्या असतात, हे इथे लक्षात घ्या. आता या ठिकाणी पुढे जाऊया बघा. त्रिकोणी संख्या. 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, बरोबर ना. म्हणजे 5 गुणिले 6 30 भागिले 2 15 उत्तर आलेलं आहे. ती 5ची त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी संख्या असेल त्याच्या पुढची संख्या त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांचं निमपट करायचं, आपल्याला त्रिकोणी संख्या मिळून जाते. पण त्रिकोणी संख्या तुम्हाला मित्रांनो पाठ असायला हव्यात. तर त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, तर 1 नंतर कोणते आहे बघा, 3 नंतर. आता इथे एक ट्रिक लक्षात घ्या की इथं 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 21 आणि 7 28 आणि 8 36 आणि 9 45 आणि 10 55. अशा पद्धतीने ह्या संख्या त्या सगळ्या संख्या त्या
त्रिकोणी संख्या आहेत. लक्षात घ्या, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28. म्हणजे इथं 2 3 4 5 6 7 8 9 10 असे ॲड करत गेले की त्या त्रिकोणी संख्या मिळतात. तर ह्या सर्व त्रिकोणी संख्या तुम्हाला कमीत कमी 1 ते 100 मधल्या तरी पाठ असायलाच हव्यात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा, चौरस संख्या. दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्गसंख्या ही चौरस संख्या असते. म्हणजे कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येनं गुणलं तर मिळणारी संख्या ही वर्गसंख्या ही चौरस संख्या असते. ही गोष्ट इथं आपण लक्षात घ्यायची आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की सर्व वर्गसंख्या या चौरस संख्या असतात. हा पॉईंट इथे अतिशय महत्त्वाचा आहे की सर्व वर्गसंख्या या चौरस संख्या असतात. हा पॉईंट इथे अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया आता मित्रांनो. पुढे बघा, तर पहिला पॉईंट आहे बघा, 2 किंवा अधिक समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. म्हणजे कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज केली तर उत्तर समसंख्याच मिळते. 2 किंवा अधिक समसंख्यांची वजाबाकी केली तर उत्तर हे समसंख्याच असते. आणि 2 किंवा अधिक समसंख्यांचा गुणाकार केला तर तो सुद्धा समच येतो. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की समसंख्यांची बेरीज करा, समसंख्यांची वजाबाकी करा किंवा समसंख्यांचा गुणाकार करा, येणारी संख्या ही समसंख्याच असते. लक्षात घ्या. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की समसंख्येची कोणत्याही 2 संख्येबरोबर बेरीज केली, गुणाकार वजाबाकी केली, गुणाकार केला, येणारं उत्तर समच पाहायला मिळतं. तर हे देखील इथे लक्षात घ्या. पुढे जाऊया. पुढचा पॉईंट बघा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या असते. 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. तर हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. कोणत्याही 2 विषम संख्या आहे त्यांची बेरीज केली, वजाबाकी केली तर उत्तर हे नेहमी समसंख्याच मिळतं. बघा, समसंख्यांचं पण समच मिळतं आणि विषम संख्यांचं सुद्धा समच मिळतं. म्हणजे विषम संख्यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, उत्तर सम मिळतं. पण विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर मात्र आपल्याला विषम संख्याच मिळते. म्हणजे बघा, 5 गुणिले 7 करा, 5 7 35, विषमच संख्या मिळाली अशा पद्धतीनं. किंवा 5 अधिक 7 बेरीज करा, 12 समसंख्या मिळाली. 7 वजा 5 वजाबाकी करा, 2 उत्तराला समज मिळाली. तर ह्या पॉईंट इथे लक्षात घ्या तुम्ही की कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज समच असते आणि 2 विषम संख्यांची वजाबाकी ही समच असते, पण विषम संख्यांचा गुणाकार विषम असतो. आता 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत. हा तुम्हाला पाठ असायला हव्यात. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या 50 मध्ये 15 आहेत आणि 50च्या पुढे 10 आहेत. हे पॉईंट लक्षात घ्या. दुसरा बघा, 1 ते 100 या अंकांमध्ये एकच समसंख्या ही मूळ संख्या आहे आणि ती संख्या म्हणजे 2. बरोबर ना? तर मूळ संख्यांमध्ये एकच सम आहे, ती म्हणजे 2. 2 ही सम असलेली मूळ संख्या आहे. पुढे 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 74 आहेत एकूण संयुक्त संख्या, कारण मूळ संख्या 25 आहेत, उरलेल्या 74 संख्या ह्या संयुक्त आहेत. आता तुम्ही म्हणाल 25 आणि 74 99 होतो. तर मित्रांनो, 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ व संयुक्तही नाही. म्हणजे 1 ही जी संख्या आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त नाही, परंतु ती विषम संख्या मात्र आहे. तर हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. पुढे 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्या आपण बघितलं की ज्याच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते, अशा एकूण 8 जोड्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्या जोड्या बघा, 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 ह्या गोष्टी ह्या ज्या जोडमूळ संख्या आहेत. पुढे बघा, 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. हा पॉईंट लक्षात घ्या, एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. आता पुढे अंकांची बेरीज. तर या ठिकाणी बघा, 1 ते 100 मधील 1 ते 10 मधील संख्यांची बेरीज ही 55 येते. हे लक्षात घ्या. तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे कशी येते ती. 11 ते 20 मध्ये संख्यांची बेरीज 155 येते. 21 ते 30 मधील संख्यांची बेरीज 255. तर ट्रिक इथे काय करायची आहे बघा, तर त्या गटातला, त्या दशकांच्या 10 संख्यांच्या गटातला मधला अंक म्हणजे 5 वाला अंक, म्हणजेच बघा 5. दुसऱ्या गटात आला 15 25 35 45. तर याच्यावर फक्त 5 5 लिहत जायचं, ती तेवढी बेरीज येते. लक्षात घ्या. समजा मला आता 71 ते 80 याच्यातली या संख्यांची बेरीज किती येणार आहे, तर मधला अंक 75 आला, त्याच्यावर फक्त 5 ठेवा, एवढी बेरीज ही येणार आहे. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संख्यावरील क्रिया, ज्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आहे, भागाकार आहे. आता बेरीज वजाबाकी काय तुम्हाला सर्वांना जमतेच, त्याच्यामध्ये काही ट्रिक नाहीत, तर त्या व्यवस्थित कराव्या लागतात तुम्हाला. गुणाकारामध्ये लक्षात घ्या की गुण्य आणि गुणक म्हणजेच गुणाकार असतो. ज्या संख्येला आपण गुणतो तिला गुण्य म्हणतात, ज्या संख्येने गुणतो ती गुणक असते आणि उत्तर जे येतं त्याला गुणाकार असं म्हणतात. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया.
पुढचा पॉईंट आहे भागाकार. भागाकाराचं हे जे सूत्र आहे ते मित्रांनो तुमच्या लक्षात असायला हवं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. कारण याच्यातमध्ये काय होतं की कधी कधी आपल्याला भाजक भागाकार भाज्य देतात आणि भागाकार भाज्य आणि बाकी देतात, भाजक काढावे लागतात. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळं काढायला लागतात, तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करून ते इथं करावं लागतं. तर हे सूत्र तुम्हाला पाठ असायला हवं. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो आपला घटक आहे तो म्हणजे पदावली. तर पदावली म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या ज्या 4 क्रिया आपण बघितले त्या 4 पैकी म्हणजे 2 पेक्षा जास्त क्रिया असतात. बेरीज गुणाकार भागाकार असतो किंवा वजाबाकी बेरीज गुणाकार असते किंवा बेरीज आणि गुणाकार असतो अशा पद्धतीनं. तर ते पदावली सोडवत असताना पहिल्यांदा कंस सोडवायचा, त्यानंतर गुणाकार किंवा भागाकार सोडवायचा आणि मग बेरीज किंवा वजाबाकी सोडवायची. आता समजा गुणाकार आणि भागाकार हे दोन्ही जर आले, म्हणजे एखादं उदाहरण असं असेल की 3 गुणिले 5 भागिले 5 असं जर असेल तर आधी काय करायचं, तर इथे लक्षात घ्या आधी कोण आलं आहे, गुणाकार आलं आहे, म्हणून हे गुणाकार आधी करा नंतर भागाकार करा. लक्षात आलं. म्हणजे गुणाकार आणि भागाकारमधलं जे आधी येतं ते आधी करायचं आणि बेरीज आणि वजाबाकीमधलं जे आधी येतं ते आधी करायचं. अशा पद्धतीने ही क्रमाने आपण पदावली सोडवली पाहिजे, तुम्हाला आरामात त्याचं उत्तर मिळून जातं. पुढे जाऊया. पुढचा घटक आहे तो म्हणजे संख्यांचे विभाजक अवयव किंवा विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या. तर मित्रांनो विभाजक कशाला म्हणायचं बघा, तर ज्या संख्याने दिलेल्या संख्येला भागल्यावर निश्चित भाग जातो त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव म्हणतात. तर थोडक्यात या ठिकाणी सांगतो तुम्हाला की एखादी संख्या असेल, ती संख्या ज्याच्या ज्याच्या पाड्यात आहे त्या सर्व संख्या म्हणजे त्याचे विभाजक होय. आता उदाहरणार्थ 16 कोणाकोणाच्या पाड्यात आहे, तर 16 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 8च्या पाड्यात आहे आणि 16च्या पाड्यात आहे. म्हणजे हे सर्व जे अंक आहेत या संख्या आहेत हे 16चे विभाजक आहेत, हे इथे लक्षात घ्या. पुढे बघा, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. कोणतीही संख्या घ्या त्या प्रत्येक संख्येचा विभाजक हा 1 असतो, कारण 1ने सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. त्यानंतर पुढे बघा, सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. म्हणजे 16चं उदाहरण केलं तर सर्वात लहान विभाजक 1 येईल आणि सर्वात मोठा 16च येईल. किंवा मी समजा आपण 50 ही संख्या घेतली तर 50 मधले सर्वात लहान विभाजक 1च्या पाड्यात 50 असणार आहे आणि सर्वात मोठी संख्या विभाजक म्हणजे कोणती 50 असणार आहे, जी 50च्या पाड्यात 50 असणार आहे. म्हणजे लहान विभाजक 1 असतो आणि मोठा विभाजक तीच संख्या असते. पुढे बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, 35चं सर्वात लहान विभाजक 1 आहे आणि सर्वात मोठा 35 आहे. विभाजकांची संख्या मर्यादित असते. विभाजक ठराविकच असतात, म्हणजे कमी लिमिटेड असतात. आता 16लाच बघा किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत. काहींना 4 असू शकतात, काहींना 2 असू शकतात, काहींना 10 असू शकतात, काहींना 8 असू शकतात. विभाजक हे मर्यादित असतात. आता पुढचा पॉईंट बघा, कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो. हा देखील पॉईंट इथे लक्षात घ्या. कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो. कारण बघा, मला समजा 125 ही संख्या दिली तर लहान विभाजक कोण येणार आहे, 1 येणार आहे. सगळ्यात मोठा कोण येणार आहे, 125, तीच संख्या येणार आहे. आणि याच्यामधले जे काही असतील ते म्हणजेच दिलेल्या संख्येचे जे विभाजक असतात त्या या संख्येपेक्षा मोठे नसतात. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा, एखादी संख्या तिच्या 2 अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येते. म्हणजेच काय, 25 दिलं मला तर 25 म्हणजेच काय, 5 गुणिले 5 ह्या 2 अवयवांच्या रूपात मांडली. किंवा 12 दिलं तर 12 म्हणजेच 3 गुणिले 4. अशा प्रकारे आपल्याला ही मांडता येते. आता पुढचा पॉईंट बघूया या ठिकाणी, विभाज्य. तर विभाज्य म्हणजेच काय, तर विभाज्य याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो, ती म्हणजे पाढ्यातल्या संख्या. 5चे विभाज्य, तर 5च्या पाढ्यात येणाऱ्या सगळ्या संख्या, 5 10 50 एवढंच नाही तर 11 5 55 12 25 60 ह्या सगळ्या संख्या, म्हणजे त्या संख्येनं ज्याला ज्याला भाग जातो त्या सगळ्या संख्या हे त्यांचे विभाज्य असतात. हे लक्षात घ्या. कोणत्याही संख्येचे विभाज्य असंख्य असतात. विभाजक कमी असतात, लिमिटेड असतात, पण विभाज्य मात्र असंख्य असतात. लक्षात आलं. आणि विभाज्य संख्येच्या पटीत म्हणजे पाढ्याच्या रूपात असतात. जसे बघा 4 4 2 8 4 12 4 16 4 25 अशा पद्धतीनं ते क्रमाने येत राहणार. तर विभाजक आणि विभाज्य हे इथे लक्षात घ्या. आता पुढे जाऊया. पुढे बघा, आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. 2ची कसोटी, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक येतो त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. तर ही कसोटी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 3ची कसोटी, अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज जर 3च्या पटीत आली, 3 आली, 6 आली, 9 आली, 12 आली, 15 आली, 18 आली, 3च्या पाड्याच्या पटीत आली तर 3ने त्या संख्येला सुद्धा निशेष भाग जातो. त्यानंतर 4ची कसोटीसाठी जराशी वेगळी आहे. तर 4ची कसोटीसाठी काय करायचं की दशक आणि एकक स्थानच्या अंकांचा एक नवीन संख्या बनवायची.
तिला जर 4ने भाग जायचे असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. एक उदाहरण दाखवतो. समजा या ठिकाणी 512 ही संख्या आहे. तर या ठिकाणी दशक आणि एकक स्थानची संख्या अंक मिळून संख्या 12 झाली. 12ला 4ने भाग जातो का? जातो. 4 त्रिक 12 म्हणून 512ला सुद्धा 4ने भाग जाणार आहे. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्या. 5 ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ने आरामात भाग जातो. ही सर्वांना माहिती असेलच. 6 ची कसोटी 2ने गेला भाग आणि 3ने भाग गेला तर 6ने सुद्धा भाग जातो, कारण 2 त्रिक 6. त्यामुळे 2ने जर भाग गेला आणि 3ने गेला तर 6ने सुद्धा भाग निश्चितपणे जातो. त्यामुळे 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी पाठ झाली की तुम्हाला 6 ची कसोटी तयार होते. इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. कोणत्याही विषम संख्येला 6ने निश्चेष भाग जात नाही. कोणतीही विषम संख्या ज्याला 6ने भाग जात नाही. 8 ची कसोटी म्हणजे काय? जशी 4 ची कसोटी तशीच 8 ची कसोटी आहे. 4 च्या कसोटीमध्ये आपण 2 अंक घेतले होते. 8 च्या कसोटीमध्ये आपण शेवटचे 3 अंक एकक, दशक आणि शतक असे 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्याला संख्येला 8ने निश्चेष भाग जातो. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण जर 4 ची कसोटी बघितली तर 2 एकक दशकची संख्या, 8 ची म्हटली तर एकक दशक आणि शतकची संख्या. यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा 9 ची कसोटी जी 3 च्या कसोटी सारखीच आहे. अंकांची बेरीज करा. 9 च्या पाढ्यात येत असेल तर त्याला 9ने निश्चेष भाग जातो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आपल्याला अजून ही कसोटी बघायच्या आहेत. 10 ची कसोटी आहे बघा की ज्याच्या एकक स्थानी 0 आहे त्या सर्व संख्यांना 10ने निश्चेष भाग जातो. कोणतीही संख्या असू दे, शेवटी 0 असेल एकक स्थानी 10ने भाग जातो. चला त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक अपूर्णांकाची माहिती घेऊया. तर काही पहिल्यांदा संज्ञा बघूया. समच्छेद अपूर्णांक. तर ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक असं म्हटलं जातं. म्हणजेच 5/6 आणि 3/6. 6 छेद आहे समच्छेद अपूर्णांक. यानंतर भिन्न छेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्यांना भिन्न छेद म्हणतात. उदाहरणार्थ बघा 3/5 आणि 2/7. या ठिकाणी छेद 5 आहे 7 आहे त्यामुळे ते भिन्न छेद येणार आहेत. त्यानंतर पुढे बघा भिन्न छेद अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. तर यासाठी काय करायचं बघा. आता उदाहरणार्थ मला समजा 2/3 आहे आणि इथं 4/6 आहे. मला इथं छेद समान करून घ्यायला लागणार, समच्छेद करायचे कारण हे भिन्न छेद आहे. तर या दोघांचा विचार करायचा. या दोघांच्या पाढ्यातली संख्या शोधायची. 3 आणि 6च्या पाढ्यात 6 येतं. 3 दुनी 6 बरोबर ना. म्हणून यालाही 2ने गुणायचं. 3 दुनी 7 2 दुनी 4 काय तयार झालं बघा 2 दुनी 4 झालं. 3 दुनी 6 झालं. बघा हीच संख्या तयार इथे झालेली आहे. किंवा आपण एक वेगळं उदाहरण जर घेतलं तर 1/5 घेतलं समजा आणि 2 आपण घेऊया 3. ओके. यांचं मला समच्छेद अपूर्णांक बनवायचा आहे. 5 आणि 3च्या पाढ्यातली संख्या 15 आहे म्हणून 5 त्रिक 15 1 त्रिक 3 आणि 3ने काय गुणलं की 15 येतं. तर 3×5 15 2×5 10 म्हणजे काय संख्या मिळणार 1 त्रिक 3/15 आणि इथे मिळणार आहे 10/15. झाले वगैरे समच्छेद. बघा अशा पद्धतीने आपण समच्छेद अपूर्णांक इथे बनवू शकतो. पुढे बघा समच्छेद अपूर्णांकांची तुलना लहान मोठेपणा. तर समच्छेद म्हणजे छेद जर समान असतील तर अंशावरून तुलना करायची. म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. आता समजा हे झालं समच्छेदमध्ये छेद समान असतील तर. पण जर समान अंश असतील तर बघा समान अंश म्हणजे 2/7 आणि 2/9 असे हे अपूर्णांक आहेत ज्याच्यामध्ये छेद अंश समान आहेत बघा 2 तर आता काय करायचं. तर ज्याचा छेद लहान तो मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे जर अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो मोठा असतो, ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. आता यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया. अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समाजछेद मानणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो. म्हणजे समजा अपूर्णांक जर भिन्न असतील म्हणजे 2/5 असतील आणि एक 4/7 असेल तर लहान मोठं कसं ठरवणार. तर तुम्हाला छेद समान करायला पाहिजेत. म्हणून पुन्हा एकदा 5 आणि 7च्या पाढ्यातील अंक कोणता तो इथे तयार करा आणि अंशावरून मग तुम्ही छेद समान झाल्यावर अंशावरून या ठिकाणी ठरवू शकता. आता यानंतर समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची त्याची इथे माहिती बघूया. तर बघा या ठिकाणी पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे की समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करतात व त्या अपूर्णांकाचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. तर बेरीज करताना फक्त अंशांची बेरीज करायची, छेदांची बेरीज करायची नाही. छेद आहे तसाच लिहायचा असतो. तसंच आहे वजाबाकीच्या बाबतीत. वजाबाकीमध्ये सुद्धा बघा 2 समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी करायची आणि छेद आहे तोच लिहायचा. समच्छेदमध्येचा छेद समान असतील तरच. आणि कोणत्याही 2 अपूर्णांकांचा जर गुणाकार करायचा असेल तर गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. एक उदाहरण दाखवतो तुम्हाला मी.
4/9 आहे आणि 3/9 आहे. यांची बेरीज करायची झाली तर काय येईल? इथं बेरीज करा, 4 आणि 3 7 येणार. छेद 9 आहे तसाच लिहायचा. वजाबाकी करायची झाली तर 4 - 3 1 येणार. छेद आहे तोच 9 येणार. गुणाकार करायचा झाला तर 4 त्रिक 12 9 9 81 हा असा येणार आहे. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्या. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, की अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. अंश आणि छेद म्हणजे 9/9 असेल तर याची किंमत किती असणार? 1 असणार. हे इथे लक्षात घ्या. आता पुढचा पॉईंट आहे भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी आणि बेरीज कशी करायची. आता भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी आणि बेरीज उदाहरणार्थ बघा 2/3 अधिक 4/5 असेल. यांची बेरीज कशी करायची? तर तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो अशा पद्धतीने. 5 दुनी 10, 4 त्रिक 12 ओके आणि 5 त्रिक 15, 12 आणि 10 22/15 अशा पद्धतीने करायचे. तसंच वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा करायचं. तिरकस गुणाकार करायचा आणि इथे वजा करायचं. बेरीज आहे तिथे फक्त वजा करा, उत्तर तुम्हाला मिळेल. गुणाकार मात्र सरळच करायचा, अंशाचा आणि छेदाछेदाचा. पुढचा पॉईंट बघा सममूल्य अपूर्णांक. तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांकाची सरळ रूपामध्ये मांडणीनंतर किंमत जर एकच येत असेल तर त्यांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे 2 अपूर्णांक जर असतील 2/9 असेल आणि 3/5 असेल, यांचं सरळ रूप दिल्यानंतर जर यांची किंमत एकच येत असेल, जरा वेगळे घेतो मी या ठिकाणी थोडंसं बघा, मी 4/8 घेतो आणि 3/6 घेतो. आता याला आपण सरळ रूप देऊया. 4 × 1 4, 4 2 8 काय मिळालं? 1/2. 3 × 3 3 2 6 काय मिळाले? 1/2. म्हणजेच हे दोन्ही अपूर्णांक आहेत सममूल्य आहेत. अशा पद्धतीनं पुढे बघा अंशाधिक अपूर्णांक. तर अंशाधिक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा मोठा असतो छेदापेक्षा त्यांना अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. अंश मोठा असतो छेदापेक्षा, ही तर गोष्ट लक्षात घ्या. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट आहे छेदाधिक अपूर्णांक. जर ज्याचा छेद मोठा असतो तो छेदाधिक असतो, ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक असतो. यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. जर एखाद्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक असेल, पूर्ण संख्या आणि अपूर्णांक पण असेल ज्याच्यामध्ये छेदाधिक अपूर्णांक असतो तर त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ 2.3/9 बघा 2 हा पूर्णांक आहे आणि हा एक छेदाधिक अपूर्णांक आहे. या दोघांना मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. यालाच मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हटलं जातं. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण कसं करायचं. म्हणजे उदाहरणार्थ 2.3/9 असेल तर याचा अंशाधिक अपूर्णांक बनवायचा आहे मला. काय करायचं? इथं गुणिले घ्यायचं, इथं अधिक चिन्ह घ्यायचं. 9 दुनी 18, 18 आणि 3 21/9 झाला बघा अंशाधिक अपूर्णांक. अशा पद्धतीने रूपांतर इथे करायचं असतं. आता यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दशांश अपूर्णांक. आता बघा दशांश अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100 किंवा 1000 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हटलं जातं. म्हणजेच बघा 5/10 असेल किंवा 14/100 असेल अशा पद्धतीने यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. आता इथे एक मी संख्या लिहिलेल्या आहेत बघा दशांश अपूर्णांक. इथे बघा 3.4 आहे ओके. त्या मागे जर 0 जोडल्या तर या 0ना काहीही अर्थ नसतो आणि या सुद्धा 0ना काहीही अर्थ नसतो. याचीही किंमत 3.4च आहे, याचीही किंमत 3.4च आहे, याचीही 3.4च आहे. मागे पुढे कितीही शून्य जोडा काहीही संबंध येत नाही. पुढे जाऊया. पुढे बघा इथेही बघा 6 आहे, 6.0 6.00 असं कितीही लिहा तुम्ही, या शून्यांना काही किंमत नसते. प्रत्येकाची किंमत ही 6च इतकी येते. हे पॉईंट इथे लक्षात घ्या. यानंतर दशांश चिन्हांची स्थानिक किंमत. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे बघा. तर 237.56 56 असं वाचलं जात नाही हा. पॉईंट एक लक्षात घ्या. 237.56 म्हणावं लागतं. तर या ठिकाणी 237ची स्थानिक किंमत इथं मी आरामात लिहू शकतो. काय येणार आहे? 200 अधिक 30 अधिक 7 बरोबर ना. आता दशांश चिन्ह 5/6ची कशी लिहायची? तर 5 पहिल्यांदा आहे म्हणून 5/10 येणार आहे, अधिक 6 पुढे आहे म्हणून 6/100 येणार. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. दशांश चिन्हानंतर जे पहिलं घर असतं त्याच्यात छेद 10 घ्यायचा, जे दुसरं घर असतं त्याचा छेद 100 घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला ती स्थानिक किंमत इथे लिहिता येते. आता पुढचे पॉईंट बघूया. दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. तर मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना एक लक्षात घ्या. 5.43 आणि 2.59 हे जे दशांश चिन्ह आहे ते एकाखाली एक लिहायचं. बाकी कसंही तुम्ही संख्या इतर मागं पुढं होऊ देत, पण दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं की आरामात तुम्हाला बेरीज करता येते. उदाहरणार्थ बघा 3.5 आहे आणि 2.56 आहे.
तर तुम्ही काय करायचं 2.56 अधिक 3.5 इथंच लिहायचं. इथं काही नाही याचा अर्थ इथं शून्य आहे. लक्षात आलं. दशांशचिन्हाखाली दशांशचिन्ह बेरीज आणि वजाबाकी करताना लिहावं लागतं. आता पुढचा भाग आहे महत्त्व मापन. अतिशय महत्त्वाचा घटक मापन हा घटक आहे बघा. या ठिकाणी ही 5 सूत्र तुमच्या लक्षात असायला हवीत. तोंडपाठच असायला हवीत. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि वस्तुमान वजनमध्ये बघा 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि धारकता आणि आकारमानमध्ये 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. तर हे तुम्हाला इथे पाठच असायला हवेत. हे पाठ नसतील तर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड उत्तरं सोडवता येणार नाहीत. आता इथं सुद्धा बघा अर्धा पाव पावून आलेला आहे. मगाशी आपण सुरुवातीला बघितलं. इथं सुद्धा तुम्ही 50, 25, 75 ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 1 मीटरचे अर्धा म्हणजे 50 सेंटीमीटर, 1 मीटरचं पाव म्हणजे 25 सेंटीमीटर, 1 मीटरचं पाऊण म्हणजे 75 सेंटीमीटर. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सूत्र पाठ असायला हवी. तर हा तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याचं पाठांतरण अवश्य करा, कारण हे पाठ नसेल तर तुम्हाला त्या संख्या लिहिता येणार नाहीत. यानंतर आहे कालमापन. हा देखील महत्त्वाचा भाग. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद हे पाठ असायला हवं. 1 तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. हा देखील पॉईंट लक्षात घ्या. हे 3 पॉईंट सुद्धा तुम्हाला पाठ असायलाच हवेत. आता पुढे जाऊया. 1 दिवस म्हणजे 24 तास. तर हा देखील एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला पाठ असेलच. आता बघा रात्री 12 ते दुपारी 12 हा जो काळ असतो सकाळचा त्याला मध्यान्हपूर्व काळ असे म्हटलं जातं आणि दुपारी 12 पासून ते रात्री 12 पर्यंत जो काळ असतो त्याला माध्यान्होत्तर काळ असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये गफलत करू नका. सकाळी म्हणजे रात्री 12 पासून ते दुपारी 12 पर्यंत त्याला मध्यान्हपूर्व म्हणतात आणि दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत त्याला मध्यान्होत्तर म्हणतात. मग मध्यान्ह म्हणजे काय, तर दुपारचे जे 12 वाजतात त्याला मध्यान्ह असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे दिनदर्शिका. अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच्यापूर्वी मी दिनदर्शिकेचे 2 ते 3 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघितलं असालच. तर याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट इथे बघूया. तर आठवड्याचे वार 7 असतात, एका वर्षाचे महिने 12 असतात, हे तुम्हाला माहिती आहे. तर 31 दिवसांचे महिने दिलेले आहेत बघा या ठिकाणी आणि 30 दिवसांचे महिने एकूण 4 आहेत. 30 दिवसांच्या महिन्यासाठी तुम्ही एजुसनो हा शब्द लक्षात ठेवा. एजुसनो हा शब्द लक्षात ठेवा. नो शब्द लक्षात ठेवा. एजुसनो एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे 30 दिवसांचे असतात. बाकीचे उरलेले 31 दिवसांचे असतात फेब्रुवारी सोडून, कारण फेब्रुवारी हा 29 किंवा 28 दिवसांचा असतो. फेब्रुवारी महिना लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात. दिलेल्या बघा लीप वर्षात या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. यानंतर लीप वर्ष म्हणजे काय, तर एखाद्या वर्षाला 4ने निश्चय भाग जात असेल तर ते लीप वर्ष असते आणि जर शतकीय वर्ष असेल म्हणजे एक दशक स्थानी 0 असेल तर त्याला 400ने भाग गेला पाहिजे, तेव्हा ते लीप वर्ष असते. आताचं सध्याचं वर्ष जे 2022 चालू आहे हे लीप वर्ष आहे का, तर 2022ला 4ने भाग जात नाही, त्यामुळे ते लीप वर्ष नाही आहे. 2024 येणारं जे वर्ष आहे ते मित्रांनो लीप वर्ष असणार आहे आणि याच्या मागचं वर्ष कोणतं 2020 जे होतं, जे कोरोनामध्ये गेलं ते 2020 वर्ष हे लीप वर्ष होतं. आता याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट. 5 वेळा येणारे वार बघूया. तर मित्रांनो 28 दिवसांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळे वार 4 वेळा येतात. एकही वार 5 वेळा येत नाही. सर्व वार हे 4 वेळा येतात. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा जो वार असतो फेब्रुवारीचा 1 तारीख लीप वर्षातला तो वार फक्त 5 वेळा येतो. 30 तारखेचा महिना एजुसनो एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर याच्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतात आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. तर ही पॉईंट माहिती तुम्हाला पाठच असायला हवी, कारण ही बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. यानंतर पुढे जाऊया. 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार एका वर्षात 53 वेळा येतो. हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. 1 जानेवारीला जो वार असतो तो 53 वेळा येतो. मात्र लीप वर्षात 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात, कारण लीप वर्षात 1 दिवस वाढलेला असतो. त्यामुळे जर लीप वर्ष असेल तर 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात आणि एक नेहमीचं वर्ष असेल, साधं वर्ष असेल, सामान्य वर्ष तर 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. बाकीचे इतर सगळे वार हे 52 वेळा येतात. ही गोष्टी ते लक्षात घ्या आणि एका वर्षात 52 आठवडे सुद्धा असतात. आता पुढचे पॉईंट बघूया. यानंतर मित्रांनो पुढील वार काढणे. तर जितकी वर्ष तितके दिवस पुढे जाणे. म्हणजे बघा मला समजा 2 वर्षानंतरचा एखाद्या तारखेचा वार काढायचा. समजा आज बुधवार आहे तर 2 वर्षानंतर कोणता वार असेल तर बुधवारच्या पुढे 2 दिवस जायचं. बुधवारनंतर गुरुवार, शुक्रवार अशा पद्धतीने शुक्रवार येईल. म्हणजे जेवढी वर्ष वाढतील तेवढी वर्ष पुढे जायचं. पण मध्ये जर लीप वर्ष असेल तर मात्र 1 दिवस ॲड करावा लागतो, कारण लीप वर्षात 1 दिवस वाढतो. त्यामुळं नेहमी लक्षात घ्या की 5 वर्ष पुढे गेलात तर 5 दिवस वाढवा, 6 वर्ष गेलात 6 दिवस वाढवा. पण मध्ये जर लीप वर्ष आलं 4 वर्षांनी लीप वर्ष येतं, त्यामुळं त्याच्यामध्ये 1 वार ॲड करावा लागतो एकूण. आणि दुसरी एक पद्धत आहे
ज्याच्यामध्ये एकूण दिवसांची संख्या काढा. समजा 5 जानेवारीला बुधवार असेल तर 26 मेला कोणता वार असेल, तर 5 जानेवारी ते 26 मे याच्या दरम्यानची एकूण संख्या काढायची, किती दिवस झाले ते काढायचे, त्याला 7ने भागायचं आणि जेवढी बाकी उरेल तितके दिवस पुढे जायचं, हे लक्षात घ्या. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे 5 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंतचे दिवस काढायचे, मग फेब्रुवारीचे दिवस येतील, मार्चचे दिवस, एप्रिलचे दिवस आणि मेचे 26 दिवस येतील. असे सर्व दिवसांची बेरीज करून आपण त्याला 7ने भागा, जी बाकी उरेल जेवढे दिवस पुढे जा. लक्षात आलं. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कागद मापन. हा सुद्धा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हे पाठच असायला मित्रांनो, याचं काहीही तुम्हाला हे नाही आहे, पर्याय नाही आहे. पाठ नसेल तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड उत्तर येणारच नाहीत. 1 डझन म्हणजे 12 नग असतात. 1 ग्रेस, इथं ग्रोस झालेला आहे बाय मिस्टेक, 1 ग्रेस म्हणजे ग्रोस म्हणजे 12 डझन असतात, ग्रोस लक्षात घ्या. त्यानंतर 1 दस्ता म्हणजे 24 कागद असतात. 1 रीममध्ये 20 दस्ते असतात आणि 1 रीम म्हणजे 480 कागद असतात. हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला तुमच्या पुस्तकात देखील मिळतात. हे तुम्हाला पाठच असायला हवे. पुढे नाणी नोटा. नाणी नोटामध्ये सुद्धा बघा या ठिकाणी मित्रांनो 1 रुपया म्हणजे 100 पैसे, हे आपल्याला माहितीच आहे. पाव रुपया म्हणजे 25 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे आणि पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. हे देखील तुम्ही पाठ करायलाच हवं. 1 रुपया 100 पैसे, पाव रुपया म्हणजे 25 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे आणि पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. आणि लक्षात घ्या, 5.25 रुपये म्हटले तर 5 रुपये 25 पैसे, 3.5 रुपये 3 रुपये 50 पैसे, 9.25 रुपये. पावणे म्हटलं की 9 म्हटलं ना 8 अंक घ्यायचा, हे इथं महत्त्वाचं आहे. सगळ्या ठिकाणी पावणेच्या बाबतीत 9.25 जर तुम्हाला विचारलं 9.25 तर काय येणार आहे, 8 रुपये पूर्ण असणार आहेत आणि 75 पैसे असणार आहेत. 9.75 येणार नाही, हे इथं लक्षात घ्या. पुढे जाऊ. पुढचा पॉईंट आहे नफा आणि तोटा. तर नफा तोटा म्हणजेच काय, फायदा किंवा ज्याला आपण म्हणतो फायदा झाला, लॉस झाला. तर नफा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यावर ही गोष्ट अवलंबून असते. खरेदी किंमत म्हणजे आपण एखाद्या दुकानातून वस्तू खरेदी करतो तर ज्या किमतीला खरेदी करतो ती खरेदी किंमत झाली, बरोबर. आणि विक्री किंमत म्हणजे ज्या किमतीला वस्तू विकली जाते ती विक्री किंमत. मी दुकानातून एक पेन घेतलं 5 रुपयाला, तर 5 रुपये ही माझ्यासाठी काय झाली, खरेदी किंमत झाली, कारण मी 5 रुपयाला खरेदी केलेलं आहे. आणि दुकानदारासाठी मात्र ती काय झालेली, विक्री किंमत आहे, कारण ते 5 रुपयाला मला त्यानं विकलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता नफा कधी होतो, जर खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा होतो. म्हणजे बघा, मी 5 रुपयाला पेन घेतलं आणि माझ्या मित्राला 8 रुपयाला विकलं, तर मला 3 रुपयाचा फायदा झाला, नफा झाला ना. म्हणजे विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा होतो. आणि याच्यानंतर तोटा कधी होतो ते आपण पुढच्या पेजवर बघूया. या ठिकाणी तोटा, जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. म्हणजे समजा मी 5 रुपयाला पेन घेतलं आणि ते 3 रुपयाला विकलं, मला 2 रुपयाचा तोटा झालेला आहे, म्हणून हे इथं लक्षात घ्या. म्हणजे नफा म्हणजेच काय, विक्री वजा खरेदी, आणि तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री. कारण नफा जर होत असेल तर विक्री किंमत जास्त पाहिजे खरेदीपेक्षा, तोटा व्हायचा असेल तर खरेदी किंमत जास्त पाहिजे विक्रीपेक्षा. यानंतर शेकडेवारी पॉईंट आहे. शेकडेवारी म्हणजेच काय, 100 पैकी आपण काढत असतो, 100 पैकी काढत असतो. 15% विचारलं, समजा 25 या संख्येचे 15% किती, 25 चे 15% म्हणजे 100 पैकी 15. याला सरळ रूप दिले की तुम्हाला याचं उत्तर मिळतं. तर शेकडेवारी हे 100 पैकी काढायचे असते. यानंतर सरळ व्याज. सरळ व्याज मित्रांनो, सरळ व्याजाची जे सूत्र आहे ते तुम्हाला पाठ असायला हवं. सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय आहे बघा, तर गुणिले दर गुणिले काल भागिले 100, हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. हे तुम्हाला पाठ असायला हवं. मुद्दल गुणिले दर गुणिले काल, कालावधी भागिले 100 म्हणजेच सरळ व्याज आपल्याला मिळतं. आणि अजून एक सूत्र आहे त्याच्यामध्ये, रास. रास म्हणजेच काय, रास याचाच अर्थ जी मुद्दल असते ती मुद्दल आणि जे सरळ व्याज असतं ते सरळ व्याज, या दोघांची बेरीज केली की आपल्याला रास मिळते. यानंतर पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे भूमितीशी रिलेटेड. काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आहेत बघा. तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट बघा. आयताचा प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असतो. कुठलाही असू देत, आयतामध्ये कुठलाही कोन हा 90 अंश मापाचाच असतो. त्यानंतर चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा पॉईंट लक्षात घ्या. चौकोन, मग आयत असू देत, चौरस असू देत किंवा कसाही चौकोन असू देत, या 4ही कोनांची बेरीज 360 असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोण सगळ्यांची बेरीज 180, तिन्ही कोनांची 180 अंश असते, हे लक्षात घ्या. चौरस आणि आयत यांचे सर्व कोन काटकोन असतात. चौरसाचे आणि आयताचे सर्व कोन हे काटकोन म्हणजेच 90 अंश मापाचे असतात. तर हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. पुढे बघा, कोन मोजणे. आता कोन मोजण्यासाठी मित्रांनो आपल्याला बघा, एखादं उदाहरण मी दाखवतो. या ठिकाणी असं केलेलं असतं, असं असतं, तर कोन किती होतील अशा पद्धती उदाहरण असतं. तर काय करायचं, इथं नंबरिंग करायचं आपण, 1 2
3 आणि या तिघांची बेरीज करायची 3 आणि 2 5 आणि 1 6 किती कोण तयार होणार 6 कोण तयार होणार. ही ट्रिक तुम्ही लक्षात घ्या. समजलं ना तुम्हाला. अशा पद्धतीने असेल तर इथून या अशा रेषा काढलेल्या असतात तर याच्यामध्ये तुम्ही नंबर द्यायचे आणि ज्या नंबरांची बेरीज करायची तुम्हाला कोणाची संख्या मिळेल. तसंच आहे आयतांची संख्या मोजणे. तर आयतांची संख्या मोजण्याचं एक उदाहरण आपण इथं थोडंसं वरती घेतो मी. ओके, आयतांची संख्या मोजणे. बघा या ठिकाणी असं उदाहरण आहे. ओके, अशा पद्धतीने आहे. आता आयत किती होतील तर बघा या ठिकाणी काय करायचं बघा. आयतांची आडवी बेरीज करा. 1 2 3 4 किती होणार आहे 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10 होणार आहे. ही 10 झाली. आणि उभी बेरीज करा. 1 2 3 4 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10 होणार आहे. या दोघांचा गुणाकार करायचा. आडव्या ह्यांची बेरीज आणि उभ्या ह्यांची बेरीज त्यांची गुणाकार करायची म्हणजे तुम्हाला आयतांची संख्या मिळून जाईल. तर हा पॉईंट लक्षात घ्या. आयतांची संख्या म्हणजे आडवी बेरीज आणि उभी बेरीज या दोघांचा गुणाकार करायचा. त्यानंतर वर्तुळ आहे. वर्तुळातले महत्त्वाचे पॉईंट बघा. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळ आपल्या सर्वांना माहिती आहे. वर्तुळ हा केंद्रबिंदू असतो. केंद्रबिंदूपासून बाहेरच्या रेषा जी असते काढलेली असते हिला त्रिज्या असं म्हणतात. केंद्रबिंदूतून जाणारी जी पूर्ण रेषा असते त्याला व्यास म्हणतात आणि कुठल्याही दोन बिंदूवर काढणाऱ्या रेषा असतात त्याला जीवा म्हणतात. बरोबर ना. तर व्यास जो असतो हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि व्यास जो असतो तो सगळ्यात मोठी जीवा असतो. जीवा म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला कोणतेही दोन बिंदू जोडून काढलेली रेषा. तर व्यास ही जी असते ती सगळ्यात मोठी जीवा असते. तर हे पॉईंट इथे आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता पुढच्या जाऊया पुढच्या पॉईंटकडे, शेवटच्या पॉईंट्सकडे जाऊया. परिमिती व क्षेत्रफळ. तर मित्रांनो परिमिती म्हणजे काय. एखादी आकृती असेल तर त्याच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती होय. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. कुठली आकृती असू देत. तर आता इथे दोन सूत्र आहेत बघा. आयताची परिमिती म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी कंसामध्ये आणि चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. आता इथे मित्रांनो परिमितीशी रिलेटेड तुम्हाला शाब्दिक उदाहरण विचारले जातात की एका शेताभोवती कुंपण घातलेलं आहे, आयताकृती कुंपण घातलं किंवा एका बागेभोवती वर्तुळाकार चाललं किंवा एका मैदानाभोवती गोलाकार फेऱ्या मारल्या. तर ती सगळी उदाहरणं ही परिमितीशीच रिलेटेड असतात. कुंपण घातलं असेल, फेऱ्या मारल्या असेल, हे सगळं परिमितीशी रिलेटेड असतं. त्यामुळे अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर तुम्ही परिमितीचाच विचार करून ती उदाहरणं सोडवायची आहेत. यानंतर पुढे आहे तो म्हणजे क्षेत्रफळ. तर एखाद्या आकृतीनं व्यापलेलं क्षेत्र म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. आता उदाहरणात बघायचं झालं तर या ठिकाणी आता ह्या वर्तुळानं एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे सगळं. तर हे त्या आकृतीचं किंवा त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ झालेलं आहे. लक्षात आलं. परिमिती म्हणजे ह्या सर्व बाहेरच्या बाजूंची बेरीज परिमिती आणि हे आतलं सगळं म्हणजे काय क्षेत्रफळ. हे लक्षात घ्या. क्षेत्रफळाची पण दोन सूत्र आहेत. आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग हे सूत्र तुम्हाला पाठ असायला हवेत. परिमिती आयताची परिमिती 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू आणि क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. तर हे तुम्हाला पाठांतरच असायला हवे. ओके. आणि आता शेवटचा जो याच्यामध्ये पॉईंट आहे तो पण जाऊया ज्याच्यामध्ये आहे घनाकृती. तर घनाकृतीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला बऱ्याचदा अशा पद्धतीचे प्रश्न असतात घनाकृतीमध्ये. आता मी इथे आकृती काढून दाखवतो. ओके. अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये अशा पद्धतीवर असतात आणि तुम्हाला विरुद्ध काय असतं म्हणजे कोणाच्या विरुद्ध कोण येईल अशा पद्धतीनं असतं तुम्हाला प्रश्न विचारले असतात. तर नेहमी लक्षात घ्या. तर हे जे बाहेरचे दोन बॉक्स असतात किंवा दोन हे असतात ते नेहमी एकमेकांच्या विरुद्ध येणारे असतात आणि इथं जो असतो तो याच्या विरुद्ध येतो आणि इथं जो असतो तो याच्या विरुद्ध येतो. एक आड एक विरुद्ध येतात. आपण एक उदाहरणच दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. ठीक आहे. असं घेतो उदाहरण. समजा इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 4 5 आणि 6. तर 1च्या विरुद्ध कोण येणार आहे. 1च्या विरुद्ध येणार आहे 5. 1च्या विरुद्ध 5 येणार आहे. 2च्या विरुद्ध कोण येणार 4 येणार आहे. 2च्या विरुद्ध 4 येणार आहे आणि 3च्या विरुद्ध कोण येणार आहे तर हे 3च्या विरुद्ध 6 येणार आहे. हे इथे लक्षात घ्या. म्हणजे हे जे बाहेरचे असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि हे 1 आड 1 असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. तर हे इथं गोष्टी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण गणितमधील जवळपास सर्व घटकांचं पुन्हा एकदा रिव्हिजन केलेलं आहे. सर्व सूत्र बघितलेली आहेत. महत्त्वाची माहिती देखील बघितलेली आहे. काही ट्रिक्ससुद्धा बघितलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो. कारण परीक्षेमध्ये एकदा हे सर्व बघितल्यानंतर तुमचं रिवाईज चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला परीक्षा गणिताचा जो पेपर आहे तो सोपा जायला मदत होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि परीक्षेचा चांगल्या पद्धतीने सराव करा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.